नमस्कार. मी डॉक्टर गणेश रवींद्र पाडळकर. आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ती अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे पण पूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ नेत्यांपैकी एक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकाळ हा 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956. अवघ्या 66 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी एवढं कार्य करून ठेवलेलं आहे ते क्वचितच कुणाला शक्य होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे. त्याच्यातून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो आणि स्वतःला समृद्ध करू शकतो. त्यांचं नावच बघा ना, त्यांचं नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव हे नाव त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेले आहे. त्यांच्या आईचं नाव भीमाई आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या आईनंच त्यांना शिकवलं, त्यांना धडे दिले. त्यांच्या आईला माहीत होतं की समाजाची परिस्थिती काय आहे, की हा माझा छोटा भीम ज्या वेळेला शाळेमध्ये जाईल त्यावेळेला त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागेल. त्यामुळं त्यांनी या छोट्या भीमला सांगितलं होतं की तू अजिबात नाराज होऊ नको, तू अजिबात लोकांशी भांडू नको, तू आपल्या शिक्षणावरती लक्ष दे आणि स्वतःला समृद्ध कर, स्वतःचा विकास करून घे. रामजी हे त्यांचे वडील, ते इंग्रजांच्या पदरी सुभेदार होते. ते मिलिटरीमध्ये होते आणि सुभेदार या पदावर कार्यरत होते. आंबेडकर हे नाव त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलेलं आहे. आपला आवडता विद्यार्थी म्हणून त्यांच्या गुरूनं त्यांना हे नाव दिलेलं आहे. तर त्यांच्या या नावातनं आपल्याला आईवडील आणि गुरूंसाठी आदर दिसतो. तसं बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास हा एका पुस्तकासारखा आहे. त्याच्यातून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो. त्यांनी तरुणांना संदेश दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि ते स्वतः त्या उक्तीप्रमाणे जगलेले आहेत. त्यांचा जीवन प्रवास हा पूर्णपणे या उक्तीचा आरसा आहे. आपण बघू शकतो की त्यांचा जो सुरुवातीचा कार्यकाळ होता, म्हणजे त्यांच्या जीवनातील जवळजवळ 30 ते 31 वर्ष त्यांनी शिकण्यामध्ये व्यतीत केलेली आहेत. म्हणजे 1891 साली त्यांचा जन्म झाला. 1894 साली त्यांचे वडील रामजी हे त्यांच्या पदावरनं रिटायर झाले आणि ते त्यांचं कुटुंब घेऊन ते त्यांच्या मूळ गावी दापोलीला आले आणि त्या दापोलीमधून ते साताऱ्याला आले आणि तिथूनच बाबासाहेबांचा प्रवास सुरू झाला. बाबासाहेबांनी अतिशय कष्टानं अभ्यास करून बॉम्बे म्हणजे मुंबई, आत्ताची मुंबई आणि त्यावेळेचं बॉम्बे, तर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवलं आणि त्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणारे ते एकमेव होते. तिथून त्यांनी BAची डिग्री पूर्ण केली. ती BAची डिग्री पूर्ण करत असताना त्यांचे एक शिक्षक होते केळुसकर, तर त्यांच्या सहकार्यानं ते सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोचले, जे संस्थानिक होते बडोद्याचे. आणि सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि त्या स्कॉलरशिपच्या मदतीनं ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेले. ते तिथं गेले असताना त्यांनी MA इकॉनॉमिक्समध्ये डिग्री मिळवली आणि लगेचच इकॉनॉमिक्समध्ये PhDसुद्धा मिळवली. आणि त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला गेले, लंडनला गेले. आणि तिथं गेले असताना त्यांनी सायन्समध्ये DSc सायन्सची डिग्री मिळवली आणि त्याचबरोबर PhD इकॉनॉमिक्ससुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं त्यांनी अभ्यासायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी बॅरिस्टरचा सुद्धा अभ्यास केला, लॉचा सुद्धा अभ्यास केला आणि ते पुन्हा भारतात परत आले. तर ते 1915 साली भारतामध्ये परत आले
आणि ते परत यासाठी आले की त्यांची स्कॉलरशिपचा जो कार्यकाळ होता तो संपलेला होता. स्कॉलरशिप संपलेली होती. त्यामुळे त्यांना परत यावं लागलं होतं. आणि त्यांचा जो करार झाला होता गायकवाड संस्थानाशी, की परत आल्यानंतर त्यांनी 10 वर्ष त्यांच्या पदरी नोकरी करायची. तर त्यांना मिलिटरी सेक्रेटरी ह्या पदावरती नियुक्त करण्यात आलं होतं. ते उच्चतम पद होतं. पण तरीसुद्धा एवढा शिकलेला व्यक्ती असतानासुद्धा त्यांना खूप अडचणींना सामोरे जावं लागलं. त्यांचे जे कर्मचारी होते ते त्यांच्याशी नीट वागत नव्हते. त्याच्यानंतर त्यांना साठी सुद्धा जागा मिळाली नाही. हे सगळं करत असताना त्यांनी गायकवाड संस्थानाची परमिशन पुन्हा मिळवली आणि आपल्या मित्रांच्या साहाय्यानं ते पुन्हा लंडनला परत गेले. आणि लंडनला परत जाऊन त्यांनी त्यांची जी उरलेली PhD होती इकॉनॉमिक्समधली ती पूर्ण केली. आपला थिसिस सबमिट केला प्रॉब्लेम ऑफ रुपी या नावाचा आणि 1923 साली ते भारतात परत आले. तर साधारण 1923 पर्यंत म्हणजे वयाच्या 30-31 वर्षापर्यंत त्यांनी स्वतःला घडवण्यामध्ये व्यतीत केले. ते शिकले, त्यांनी स्वतःला जाणलं, स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांनी त्या बळकट केल्या आणि त्या आधारे त्यांनी इतरांना सुजाण करायचा प्रयत्न केला, संघटित केलं आणि त्यांच्यासाठी संघर्ष केला. तर असे होते आपले बाबासाहेब. बाबासाहेबांनी पैशाची जी आपल्याला पैसा किती लागतो हे सुद्धा अतिशय योग्यपणे जाणलेलं होतं. बाबासाहेब हे उच्च शिक्षित होते. ते परदेशामध्ये एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये नोकरीला लागून अतिशय मध्ये जगले असते. जेव्हा ते भारतात परत आले त्यावेळेला सुद्धा इंग्रजांच्या पदरीसुद्धा त्यांना गलेलेट्ट पगाराची नोकरी मिळू शकली असती. पण त्यांनी ती न स्वीकारता आपल्या बांधवांसाठी कार्य करण्याचं ठरवलं. त्यांच्यासाठी काम करायचं ठरवलं आणि आपलं आयुष्यच त्याच्यासाठी वेचलं गेलं. म्हणजे एक उदाहरण आहे की सातारचा एक जमीनदार होता आणि त्या जमीनदारानं एक त्याचा जो मजूर होता तर त्याची मजुरी द्यायला नकार दिला आणि त्याच्या उलट त्यानं त्या मजुराला खोट्या चोरीच्या आरोपामध्ये अडकवलं आणि त्याच्यावर खटला टाकला. तर तो मजूर बाबासाहेबांकडे गेला. तर बाबासाहेबांनी त्याची ती केस घेतली आणि ते त्याच्यासाठी लढले आणि ते त्याला म्हणाले की तू माझ्या फीजची अजिबात काळजी करू नकोस. तुला ज्यावेळेला न्याय मिळेल त्यावेळेला माझी फीज मला आपोआप मिळेल. तर असे होते बाबासाहेब, जे पैशाच्या पाठीमागे धावले नाहीत. त्यांनी पैसा जेवढा आवश्यक आहे तेवढा कमावला, पण त्याच्यासाठी आटापिटा केला नाही. पण आपण आपल्या आजूबाजूला काय बघतो, जे तरुण आहेत ते पैशाच्या पाठीमागच धावत आहेत. पॅकेजेस, आपल्याला पॅकेज मिळावं, मोठमोठी पॅकेजेस मिळावी, केन प्रकारे आपल्याला पैसा यावा, संपत्तीचं साठवणूक करावी, ह्याच प्रयत्नामध्ये असतात. बाबासाहेबांबद्दल आणखीन एक प्रसंग सांगितला जातो की त्यांनी घर बांधलं. आता घर कशासाठी बांधलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वजण राहण्यासाठी, आपल्या स्वतःला राहण्यासाठी, आरामात राहण्यासाठी घर बांधतो. पण बाबासाहेबांनी जे घर बांधलं ते पुस्तकांसाठी घर बांधलं. त्यांच्याकडं जवळजवळ 35,000 पुस्तकं होती आणि त्या पुस्तकांसाठी त्यांनी घर बांधलं आणि त्याला नाव दिलं राजगृह. आणि त्या घरामध्ये म्हणजे त्या घराच्या समोर एक मोठा बगीचा होता. बाबासाहेबांना बागकामाची सुद्धा खूप आवड होती आणि तो बगीचा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सजवलेला होता. त्यांचा दिवाणखान होता ते सुद्धा अतिशय प्रशस्त होतं. महागड्या वस्तू ठेवलेल्या होत्या. पण त्यांची जी राहण्याची खोली होती आणि स्वयंपाकघर होतं ते अतिशय साधं होतं. मग ज्या वेळेला बाबासाहेबांना विचारण्यात आलं की बाबासाहेब हे असं का? तुमचा बगीचा हा आलिशान आहे, मोठा आहे आणि
तुमचं दिवाणखानसुद्धा मोठं आहे, पण तुमची राहण्याची खोली आणि स्वयंपाकघर हे अतिशय साधं आहे. त्यावेळेला ते म्हणाले, की "अरे, मी खूप साधा आहे. मला साधं जीवनच आवडतं. हे जो बगीचा आणि दिवाणखाना आहे, हे माझ्या बांधवांसाठी आहे, की त्यांना प्रोत्साहन मिळावं, की अतिशय अ, गरीब परिस्थितीमधला व्यक्ती हा शिक्षणाच्या जोरावर किती समृद्ध होऊ शकतो, हे याची मोटिव्हेशन, याचं प्रोत्साहन त्यांना मिळावं, यासाठी ते आहे." तर असे होते आपले बाबासाहेब. त्यानंतर बाबासाहेबांना हे एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होतो. पण तसं नाही आहे. बाबासाहेबांनी हे सर्वांसाठी कार्य केलेलं आहे. त्यांनी स्त्रियांसाठी काम केलेलं आहे. त्यांनी अ, कामगारांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. आपलं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये स्त्री-पुरुषांना समान अधिकार हा बाबासाहेबांचा आग्रह होता. आता आपल्याला वाटू शकतं, की त्यात काय मोठं, स्त्री-पुरुष समान असलेच पाहिजे, त्यात काय एवढं मोठं. पण तो काळ वेगळा होता. तो अतिशय बिकट काळ होता. स्त्रियांना फारसं स्वातंत्र्य त्या काळामध्ये नव्हतं आणि त्याच्यासाठी झगडणारे अ, भरपूर समाजसुधारक होते. जसे राजा राममोहन राय होते, ज्योतिराव फुले होते, आपले अण्णा महर्षी कर्वे होते. अ, तर बाबासाहेबांनी संविधानिकदृष्ट्या स्त्रियांना अधिकार मिळवून दिला. त्यांना मॅटर्निटी लीव्ह मिळवून दिली. त्यांना वडिलांच्या संपत्तीमध्ये जो अधिकार मिळतो मुलाबरोबरच, तर ती बाबासाहेबांची देण आहे. त्यांनी अ, कामगारांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. कामगारांना जो डिअरनेस अलाउन्स मिळतो, तो सुद्धा बाबासाहेबांमुळंच मिळतो. जो इन्शुरन्स मिळतो, अ, जे कामाचे तास आहेत, जे 12 तासाहून 8 तास झाले, ते बाबासाहेबांमुळेच झाले. तर तर असं हे बहुश्रुत व्यक्तिमत्व, ज्याचा अर्थशास्त्राचा गाढा अभ्यासक होता, ते अर्थतज्ञ होते. समाजाची नाळ त्यांनी ओळखली होती, समाजाची उत्कृष्ट जाण होती, असे ते समाजशास्त्री होते. धर्माचे अभ्यासक होते, तत्ववेत्ते होते, इतिहासकार होते. तर असं हे बहुश्रुत व्यक्तिमत्व, त्याला आपण एखाद्या चौकटीमध्ये बसवणं योग्य नाही. आणि बाबासाहेबांचा प्रवास त्यांच्या जन्मापासून संघर्ष करत करत निर्वाणापर्यंत पोचला. अशा या महामानवाला मी वंदन करतो आणि माझे छोटेसे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.